नमस्कार. परंपरा संक्रांतीची या सिरीजच्या तिसऱ्या भागात मी स्मृती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. संक्रांत आली की आकाशात पतंगच पतंग दिसू लागतात. परंतु याच काळात पतंग का उडवला जातो याचा कधी विचार केलाय का? हा फक्त छंद नाही, तर यामागे एक नॅचरल थेरपी दडलेली आहे. उत्तरायण काळामुळे हवामानात जे बदल होतात ते पतंग उडवण्यासाठी पोषक असतात. हे कारण तर आपणा सर्वांनाच माहिती आहे. चला, आज आपण पतंग उडवण्यामागचे ते कारण शोधू जे सहसा कोणाला माहीत नसते. हिवाळ्यात शरीरावर अनेक बॅक्टेरिया जमा होतात. तासनतास कोवळ्या उन्हात पतंग उडवल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते. याबरोबरच निळ्या आकाशात दूरवर उडणाऱ्या पतंगावर लक्ष केंद्रित केल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि एकाग्रताही वाढते. आकाशात उंच उडणारा पतंग आपल्या प्रगतीचे आणि स्वप्नांचे प्रतीक असतो. पतंग उडवण्यामागचं एखादं रहस्य तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया परंपरा संक्रांतीची या सिरीजच्या चौथ्या भागात.